या उत्तर महाराष्ट्राच्या गौरवामध्ये तुझ्यावर माहिती सर्वांना सगळ्यांच्या आनंदी वापरून दिल्याने आता यानंतर आश्रमातलं ध्वजारोहण होईल. या उत्सवाप्रमाणे निश्चितच या सर्व संतांच्या महंतांच्या दर्शनाने आपल्या बाबाचा पुरस्कार त्या ठिकाणी होणार आहे. कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रभू श्री दर्यापूरकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रभू श्री कारंजेकर बाबाजी, अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष बाबाजींचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रभू श्री विद्वान बाबाजी फलटण बाबाजींचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य परमादरणीय सर्व आचार्यांना विनंती आहे आपण याच मंचावरती उपस्थित व्हावं. आपल्या सर्वांना प्रार्थना. परमपूज्य परमादरणीय चिंतनी जनक गुरुवर्य आचार्य प्रभू श्री वावळकर बाबाजी शास्त्री बाबाजींचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. बाबांना विनंती आपण पूजनाचा स्वीकार करावा. या ठिकाणी आलेल्या सर्व संत महंतांचं पूजन तथा स्वागत सन्मान मंगल अशा या वातावरणामध्ये परमेश्वराला साक्षी करून या संपन्न होत असलेला हा सोहळा 50 वर्ष म्हणजे 50 वर्ष या ठिकाणी आश्रमाला निर्मितीला आणि त्या आश्रमाचाही हा वर्धापन दिन सोहळा आहे. त्याचबरोबर सुवर्ण महोत्सव हा संपन्न होत आहे आणि पदस्पर्श दिन ज्या साधनदात्यांनी आपले चरणस्पर्श या ठिकाणी लावलेले आहेत त्या श्रीचरणाने पवित्र झालेले हे ठिकाण आणि संन्यास दीक्षा विधीचा या अंतर्भूत कार्यक्रम आहे. अशा या सर्वभूत कार्यक्रमामध्ये काल महंती सोहळा सुद्धा संपन्न झालेले आहेत आणि या निमित्ताने सर्व साधन एकत्र या ठिकाणी बाबांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा मनोदय प्रास्ताविका पण आपण ऐकलंच. या ज्यांचं आयोजन या सोहळ्याच्या माध्यमातून ज्यांनी आपलं आयोजित करत असतानाच प्रस्तावनेमध्ये या साधनांना एकत्र करावं, ज्या साधनाने आम्हाला परिपूर्णता दिलेली आहे, जे साधन परमेश्वराचं ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत नेऊन पोहोचविते. असं म्हटलंय की ही जी साधनवंताची जी परी आहे ही आम्हाला श्री चक्रधराच्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या ठाई असती परी, कारण हे असंविधानातली परी आहे. आज असंविधान परीमध्ये तरी आम्हाला साधन आहे आणि साधन हे आमचं काय अंगरक्षक आहे. साधन हे आम्हाला परिपूर्णत्वाकडे म्हणजे ईश्वराच्या असलेल्या साध्याकडे नेणारं साधन आहे आणि म्हणून आज तरी आम्ही साधनापुढे नतमस्तक होतो. मग त्यामध्ये प्रामुख्याने स्थान आहे ज्या जाळीच्या देवाचं महात्म्य. मनुष्य वेशाला मान घेऊन स्वामी ज्यावेळेला सावळे गावावर वर येतात आणि या ठिकाणी विसावतात, थोडा विसावा घेतात. ईश्वर स्वरूपाला त्याची आवश्यकता नाही, पण ज्या मनुष्य वेशाचे कार्य स्वीकारलेले आहेत त्यानुसार निश्चितच स्वामी इथे विसावलेले आहेत आणि भक्तजनही थांबतात आणि विसावा थोडा वेळ घेतात. अर्थातच या ठिकाणी अनेकांना असा असलेला श्रम परिहार करणारे हे ठिकाण आहे. आमच्या सर्वज्ञांनी सुद्धा प्रत्यक्षात पाटोदा या ठिकाणी ज्यावेळेला महादेशाच्या पाठीवरती श्रीचरण ठेवला आणि महादेशांना थोडा वेळ बरं वाटलं. महादेशांना माहिती नाही का स्वामीच माझ्या पाठीवर श्रीचरण ठेवताय, तर ती म्हणते काहून भाग्याची हो, काहून दैवाची हो, मामा येथेची हो, मला इथेच दुखते, इथे थोडं आणखी दाब.
अशा प्रकारे जेव्हा मागे पाहते ओढून तर स्वामींच्या चरणावरती नतमस्तक मागायचा होतात आणि नतमस्तक होऊन देवाला क्षमा मागतात. पण स्वामी म्हणतात, बाई आपली याची श्रमनिवृत्ती कीजे की. आपली याची म्हणजे तिथं आपलेपणाचा जो भाव आहे. स्वामी म्हणतात की उद्धवार्जुनाचे शिर खाली पडते, एरिवाईचे डोळे एरिवाई केले असते. अशा प्रकारे स्वामींनी जो अभिमान घेतलेला आहे भक्ताविषयी, आणि असा अभिमान घेणारं ठिकाण म्हणजेच हे जाळीचा देव स्थान आहे. संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी सर्व भक्त मंडळी येतात. आमच्या स्वामींचे श्रीचरण इथं लागलेले आहेत. निश्चितच स्थान हे आमच्या असंविधान धर्मामध्ये असलेले महत्वाचं कार्य करणारं या साधनाचं हे कार्य स्थानाच्या माध्यमातून. स्थान जे आमचा मनोदय सिद्धीला नेते, मग तो हेतुक असो का निर्हेतुक असो, ज्या ठिकाणी आम्ही प्राधान्यपूर्वक एखादी अनुसरणाची क्रिया सिद्धीला न्यावी, त्या स्थानाला असलेलं सन्मुखत्व करण्यात केल्यानंतर ईश्वर तुम्हाला दृष्टीपुढे दिसणार नाही, पण त्या परमेश्वराने जिथे आपला पदस्पर्श त्या ठिकाणी लावलेला आहे ते स्थान आमच्या दृष्टीपुढे दिसते. आणि निश्चितच स्थान देखील दुरून दंडवत घालावी ही आमची परंपरा. त्या स्थानाच्या ठिकाणी एक मान्यतारूप असलेली शक्ती, त्या मान्यतेला आम्ही एक प्राधान्य करून दंडवत करत असतो आणि त्या ठिकाणी अनेक आमचे कार्य सिद्धीला जातात. मग तिथे हेतुकही कार्य सिद्धीला जातात आणि निर्हेतुकही कार्य सिद्धीला जातात. ज्या निर्हेतुक माध्यमातून त्या स्थानासाठी आम्हाला उत्तराखंडीकडे स्वामींनी ज्यावेळेला विजय केलं, त्याचं महात्म्य आम्हाला सांगितलेलं आहे की हे स्थान ज्यावेळेला आम्हाला नमस्कार करायचं असते किंवा एखादं साधन जेव्हा आम्हाला जवळ करायचं असते, त्यावेळेला आपले जे काही निरोध असतात, आपले जे काही मानसिक दुःख असतात ते बाजूला ठेवून त्या स्थानाप्रती, त्या साधनाप्रती तो अच्युत गोत्रियाचा जो परंपरेचा प्रीतीचा भाव आहे, मग ते जड साधन असो का चेतन साधन असो, या दोन्ही साधनाने तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र बांधलेला आहे. आम्हाला हात जोडण्यासाठी कुठेतरी ठिकाण पाहिजे आणि ते म्हणजे स्थान आहे. ते म्हणजे गुरु सुहृद असतात, ते म्हणजे आपले हितक्ष असतात, ते धर्मरक्षक असतात. आणि त्याचमुळे आमचं जीवन किंवा आमचं जे काही घडलेलं हे परमेश्वराच्या असंविधान धर्मामध्ये असलेले हे असंविधान धर्माचं कार्य आहे हे आमचं उद्दिंगत होत असते. आज आपल्याला सुद्धा आदरणीय परमपूजनीय महंत चिचोंडीकर बाबा त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की परिवाराच्या ठिकाणी जो आपण गुण निर्माण करत असतो तो गुण आपल्या ठिकाणचा दुसऱ्याच्याही कसा उपयोगी आणता येईल. मग तो स्थान सेवेचा असो, पदयात्रेचा असो, साधू संतांच्या सेवेचा असो. ज्या ज्या वेळेला आपण जाळीच्या देवामध्ये येतो त्या त्या वेळेला निश्चितच श्री चक्रपाणी आश्रमामध्ये जाण्याचा योग येतो. पण त्यामागे त्यांचा विशेष करून हातभाव असतो. आपली संकल्पना असते आपण भेटावं, तर त्या अगोदरच ते म्हणतात की बाबा इकडे या. आणि अशा प्रकारे मग ते घरी असो अथवा नसो, परिवार सुद्धा त्याच पद्धतीनं सेवेचा भाव पुढे करून त्या सेवा धर्माने आपलं कार्य करत असतात. अर्थातच आम्हाला माहित आहे की ही सेवा आम्हाला निश्चितच त्या परमपदापर्यंत नेणार आहे. ज्या मायन भट्टांनी प्रथम गेल्या सेवेचा स्वीकार केला आणि आपल्या अनुसरणाची सुरुवात केली, म्हणजेच सेवेमध्ये किती मर्म आहे. आणि ती सेवा निश्चितच माणसाच्या असलेल्या या कर्तृत्वाला सिद्धीला नेत असताना त्याबरोबरच अदृष्टही प्राप्त होते तर दृष्टही प्राप्त होत असते. कारण आज एवढा मोठा कार्यक्रम संपन्न करायचा आहे ही सामान्य गोष्ट नाही. एखादा भेटकाळ आम्ही करतो, एखादं साधन एकत्र करतो, त्याला खूप मोठं द्रव्य असावं लागते. कारण मनोभावे जर एखादी क्रिया पूर्णत्वास न्यायची असेल तर त्या सगळ्या साधुवंतांचं भजन पूजन आपल्या हाताने व्यवस्थित झालं पाहिजे, हाही एक त्यामागे हेतू असतो. आणि समजा त्यासाठी आर्थिक बळाची सुद्धा गरज असते. परंतु ईश्वर कृपेने सुद्धा निश्चितच त्यांच्याकडे असलेला जो परमार्थ रूपी सेवेचा वसा तो असल्यामुळं त्यांनी त्या कार्यासाठी हे सर्व आर्थिक नियोजन असो वा सर्व साधू संतांचं या ठिकाणी सर्वच परिणाम होणारी जी सेवा आहे त्या सुद्धा सेवेचं नियोजन बाबांनी आपल्या कर्तृत्वातून केलेलं आहे. त्यांच्या अंगी अनेक गुण आहेत, त्या गुणाचा उपयोग समाजासाठी त्यांनी केलेला आहे. वास्तविक पाहता उत्तम प्रकारचे कीर्तनकार, प्रवचनकार आणि काही काळात बरेचसे कालखंड त्यांनी संचलनाची सेवा केली. जे माझे श्री गुरुवर्य कैवल्यवासी उपाध्याय कुलाचार्य बाबांचे 5 अवसर झाले, 5ही अवसरात त्यांनी संचलनाची सेवा केली. माझी संन्यास दीक्षा 2000 साली जापेगावला झाली. त्या पोथीमध्ये बाबा 40 दिवस आश्रम सोडून राहावं लागते. साधारण गोष्ट नाही. 40 दिवस आपल्या आश्रमावर तिलांजली ठेवून एखाद्या कार्यात सहभागी होणे, पण ते कार्य त्यांनी केले. त्यांनी खूप वेळ दिला.
त्यांना माहित आहे की यामध्ये अनेक प्रकारे एक साधन एकत्र होत असते, तिथे एक धर्म मांगल्य निर्माण होते, अवसर काळ असतो आणि त्यामध्ये जर आपण समजून झालो, आपल्याला जर काही निमित्त होऊन एखादे क्रिया पुढे होत असतील, आपण त्यामध्ये का निमित्त होऊ नये. मग अशा वेळेला मग ती सेवा कशी असो, मग नुसतं प्रवचनच करायचं असं नाही, तर मी संचलनही करेल, संचलनच करायचं नाही तर कीर्तनही करेल. जी ज्या वेळेला सेवा येईल ती सेवा किंवा तो गुण त्या ठिकाणी उपयोगी आणायचा, ही आमची परंपराच आहे. की आपला जो गुण आहे तो परमार्गाच्या उपयोगी कसा आणता येईल, तो सेवेमध्ये उपयोगी कसा आणता येईल. वास्तविक पाहता अनेक गुणरत्न आहेत, बहुरत्न वसुंधरा असं म्हटलेलं आहे. अनेक रत्नाची खाण आहे, त्या खाणीमध्ये अनेक रत्न असतात, परंतु ती गुणरूप खाण जी असते ती जेव्हा आम्हाला परमार्गाच्या उपयोगी न्यावं लागते, त्यासाठी आम्हाला आमचा प्रयत्न फार महत्वाचा असतो. तो प्रयत्न सिद्धीला आणत असताना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक ज्या असतात काही निरोध साधनकी पाडण्याच्या प्रक्रिया त्या सोबत चालावं लागते आणि त्याच वेळेला आम्हाला कुठेतरी साधनालाही प्रसन्नता करता येते, साधनाची प्रसन्नता निर्माण करता येते. साधन प्रसन्न होणं म्हणजेच त्यामागे ईश्वराचं एक फार मोठं योगदान असते. ज्या गोष्टीमध्ये परमेश्वराने आपलं आश्वासन देऊन एखादी गोष्ट सिद्धीला नेण्यासाठी एखाद्याला पुढाकार दिलेला असतो आणि तो पुढाकार सिद्धीला देत असताना त्यासाठी परिवार, त्यासाठी असलेले साधन, त्यासाठी असलेली सामुग्री आणि आपल्या सामुग्रीने एखादं कार्य शेवटाला नेणं, मग ती सामुग्री कशी उपयोगी आणायची यासाठी काही असलेले कुशलम कार्य असतात. कुशलम लवंत कैवल्य रत्नम असं म्हटलेलं आहे की ईश्वर मार्गामध्ये सुद्धा प्राप्तीच्या मार्गाची वाटचाल करत असताना प्राप्ती फार पुढचा विषय आहे, पण अलीकडेच काही वेळेला काही गोष्टी आपल्या गुणाने तोसविल्या जातात, आपल्या शब्दाने. जसं सारंग पंडिताला स्वामी पुन्हा पुन्हा म्हणायचे, काही पंडित काही पांडित्य करत असा जी नाही साथ. अनेक विषयांमध्ये सारंग पंडिताचा उल्लेख होतो की देवाला सुद्धा त्यांच्या असलेल्या शब्दरूप काही कौशल्याची स्वामी सुद्धा दखल घ्यायचे आणि म्हणायचे, पांडित्य करता का? नाही जी साथ, मी खरोखरच तुमची स्तुती यथायोग्य पद्धतीने जे आहे ते मांडतो आहे. अशा वेळेला अमृत माइंबान सारखे असलेले व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्याला पुरुषाचा भाव सुखावून निश्चितच एखादी क्रिया सिद्धीला कशी न्यावं यामधलं कौशल्य जे आहे ते आमच्या पूर्वजांनी परिपाठीने जोपासलेलं आहे. आणि त्यासाठी खरोखरच ज्या गोष्टीची आवश्यकता असते तो म्हणजे मनोधर्म, की ज्या मनोधर्मातून एखादी गोष्ट सिद्धीला परमेश्वर नेतात. जसं की परमेश्वर जरी आधी तो उपस्थित नाहीत, परंतु अस्तित्व रूपानं मात्र प्रत्येक क्षणात परमेश्वराचा त्या ठिकाणी सहवास असतो. तो अस्तित्वरूपी सहवास आम्हाला आमच्या साधनात जाणवतो, आम्हाला आमच्या विधीमध्ये त्याचा भास होतो. आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो त्याची स्वस्थता समाधानी आम्हाला मिळत असते आणि एखाद्या साधनाचं भजन पूजन करतो त्यासाठी निश्चितच तो असलेला एक विशिष्ट त्यामागचा भाग आमच्या मनाला एक सुखावून जात असतो. असं म्हटलंय की मेरू संपादल्याचे गोमटे होत असते. एखादं शीत जरी एखाद्याच्या ठिकाणी प्रवेशित झालं, कारण ईश्वर मार्गामध्ये प्रत्येक क्रिया संपूर्ण आहे, हे ईश्वर मार्गाचं वैशिष्ट्य आहे. जसं इतर कर्मराठी जर एखादी क्रिया करायची असेल तर त्यासाठी भजन संपूर्ण घालावं लागेल, तेव्हा संपूर्ण लेप निघतो, संपूर्ण त्या ठिकाणी त्या भजनाचे गोमटे त्याला मिळते. पण इथे मेरू पर्वता एवढे एका शीताने मिळणारे गोमटा आहे, कारण ही ईश्वर मार्गीची क्रिया कुठेतरी अधिकार निर्माण करणारी आहे, योग्यता निर्माण करणारी आहे. आणि म्हणून कोणत्या गुणाने कोणत्या क्रियेचा कसाच परमेश्वर स्वीकार करतील हे सांगता येत नसते. आणि म्हणून त्यासाठी आमचं जे कार्य आहे हे तत्पर आहे. त्या तत्परतेतून ईश्वराचा जो मनोधर्म आहे तो मनोधर्म सिद्धीला जात असतो आणि कुठेतरी ईश्वरापर्यंत त्या क्रियेचा स्वीकार पोहोचत असतो. अदृष्ट भावाने ती क्रिया निश्चित स्वीकारत घेतात. आपल्याला नवगावीच्या सर्पाचं उदाहरण, स्वामी ज्यावेळेला नवगावच्या तिथे दरवाज्यात उभे आणि समोरून येणारा महागजेंद्र भुजंग आहे, मोठा साप, 3 वेळा स्वामींना साप असा खालीवर फणा करतो, नमस्कार करतो, पुन्हा वर करतो, पुन्हा खाली करतो आणि तिसऱ्यांदा मात्र पुन्हा काही वर करत नाही. स्वामी भक्तजनांना म्हणतात की याला आता उचला आणि नेऊन टाका. ते म्हणतात जी तो जिवंत आहे तो खालीवर फणा करतोय. स्वामी म्हणतात आता त्यामधलं गेलेलं आहे, आत्मा जो आहे तो निघून गेलेला आहे. आणि पाहतात काळीने तर खरोखर त्यामध्ये काही जीव नाही, प्राण नाही, निघून गेलेला आहे. अर्थात ही परमेश्वराची जसं दुरून आंबा अवग्रहण करणे, याला असंबंध आणि संबंध प्राप्तीचं काही एखादं कार्य करणे, ईश्वराला संबंध देण्याची गरज नसतानाही मनोधर्माने काही परमेश्वर क्रियाचरितार्थ करतात, मनोधर्माने सुद्धा ईश्वर संबंध दातृत्व करू शकतात. अशा प्रकारे जरी महाराज उत्तरापंथीकडे असतील तिथून सुद्धा तुमची आमची क्रिया ईश्वर स्वीकारत घेतात.
आणि त्यासाठी खरोखरच एक साधनाची प्रसन्नता, कार्याची प्रसन्नता, त्यामध्ये असलेले प्रसन्नतेचं बीजारोपण हे ज्यावेळेला सर्व गोष्टी एकत्र येऊन घडत असतात त्यावेळेला निश्चित विधीचं अनुसंधान त्या ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचते. त्यासाठी आम्हाला अधिकरणांची गरज आहे. आमचे दादा म्हणजे शहाद्याचे बाबा चालणं होत नाही पण तरी सुद्धा बाबांनी त्यांना बोलवलं, कारण त्यांच्या येण्यामध्ये ती प्रसन्नता आहे. ते या ठिकाणी येणार आहेत, बसतील, नुसतं सभेला बसून जरी राहिले तरी सुद्धा एक मांगल्य निर्माण होणार आहे. असे सर्वच या कार्याच्या निमित्ताने ज्यांना ज्यांना बोलवलं आहे प्रत्येक हा व्यक्ती हा ईश्वरीचा धोरा आहे. हा परमार्थ पुढे नेण्यासाठी परमेश्वराच्या मनोदयाने अनुसरण हेतूने प्रवृत्त झालेला तो असतो आणि त्यामुळे आम्हाला भजनीय आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे. म्हणून साधन भजन पूजनासाठी निश्चितच याची वाढ होता होता निश्चितच त्या परमेश्वरापर्यंत त्या क्रियेचा ईश्वराचा स्वीकार फार महत्वाचा असतो. आज या जाळीच्या देवा क्षेत्राच्या ठिकाणी अनेक मठ मंदिर आश्रम आहेत. या आश्रमांच्या माध्यमातून निश्चितच कितीतरी कार्य इथे सिद्धीला जातात. अनेक संन्यास दीक्षाविधी इथे होत असतात. ज्या आश्रमामध्ये हा कार्यक्रम होत आहे सगळ्यांचं असलेले हे आश्रम सिद्धीला नेण्यासाठी एक ठिकाण आहे आणि म्हणूनच जेव्हा सगळे मिळून एखादं कार्य हाती आपण घेत असतो त्या कार्याला सगळ्यांचा हातभार असतो, त्यामध्ये सगळ्यांची प्रसन्नता असते. आणि प्रसन्नता ही गोष्ट अशी आहे, ती प्रसन्नता तुमच्या आमच्या जवळ नाही, एखाद्या देवतेच्या ठिकाणी नाही, जीवाच्याही ठिकाणी नाही. जीव मुळात निरानंदी आहे, तो आनंदयुक्त बी नाही. मग ती प्रसन्नता आहे ती अदृष्टाची आहे, ती प्रसन्नता आहे ती त्या साधनदात्याची आहे. ती साधनदात्याची प्रसन्नता आम्हाला त्या धार्मिक क्रियेच्या माध्यमातून जोपासायची असते. प्रत्येकाचा एकमेकाचा सुरुतेचा भाव, आत्मीयतेचा धागा आम्ही एकमेकाशी जोपासत असतो. आणि म्हणून आम्ही आमच्या परमार्थ परंपरेमध्ये आम्हाला असं स्वामींनी म्हटलंय की या देहामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या ठिकाणी ऊर आहे. एकदा या देहातून पुढे येऊन गेले मात्र ती ऊर कायम राहणार नाही. त्यासाठी आम्ही आमच्या एकमेकाजवळ प्रसूर बोलत असतो. एखादी काही चूक झालेली आहे, बाबांनी सुद्धा प्रस्तावनेत म्हटलं की माझ्या सेवेमध्ये काही उणीव झाली असेल मला माफ करा. अर्थातच हे थोरपण तेवढंच आहे आणि कमीपणाही तेवढंच घेता आलं पाहिजे. अशा प्रकारचा एक साधनामध्ये असलेला भाव, त्या साधनातून ती प्रसन्नता निर्माण होत असते. ती साधन प्रसन्नता मग स्थानाच्या ठिकाणी आहे. आम्हाला जेव्हा आम्ही आमचं डोकं त्या स्थानावर टेकवतो त्यावेळेला आम्हाला त्याचा कुठेतरी त्याचा अस्तित्व रूपी भास होत असतो की नाही साधनदाता तर आम्हाला सोडून निघून गेलेले आहे, परंतु त्या स्थानावर आम्ही जेव्हा नमस्कार करतो त्यावेळेला ईश्वर तर सोडून गेलेत पण त्या परमेश्वराने आम्हाला आमच्यासाठी साधन ठेवलेले आहे. पदार्थाशी पदार्थ बुद्धी समजून त्या पदार्थाला त्या ठिकाणी स्वीकृत करणे हे फार महत्वाचे असते. हे परमेश्वराचे पदार्थ आहेत आणि त्या परमेश्वराच्या पदार्थाला आम्ही अनुषंगिकरित्या त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये त्याला जेव्हा आम्ही वंदन करतो तो निश्चितच तो भाव त्या ईश्वरापर्यंत पोहोचत असतो. हीच संकल्पना स्थानाच्या ठिकाणी आहे, चेतन साधनाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून स्वामींनी सुद्धा जे चेतन साधन आहे, ज्या जड साधनाला पुढे नेण्यासाठी ज्या चेतन साधनाचा फार मोठा विशेष सहभाग असतो. कारण स्थान तर न बोलणारे, प्रसादही न बोलणारे आहेत, परंतु जे अधिकरण असतात, जे परमेश्वराचं साधन आहे ते साधन मात्र निश्चितच परस्परामधला प्रेम भाव जागृत करून त्या साधनाची महती थोडी फार महत्वपूर्ण असलेलं जे स्थानाचं महात्म्य आहे किंवा एखाद्या अधिकरणाचं महात्म्य आहे त्या ठिकाणी विशेष करण्यासाठी आम्हाला ज्ञान आहे. आणि म्हणून हा ज्ञानपंथ असं म्हटलेला आहे. त्या ज्ञानपंथामध्ये अनेक प्रकारांनी आपल्या जीवनामध्ये असलेली जी काही उणीव आहे ती उणीव जर आम्हाला समजायसाठी आम्हाला आमचं ज्ञान कार्य करते. एखादं अडलेलं कार्य असेल तिथे ही ब्रह्मविद्या अवघड ठिकाणी उभी राहते आणि त्याला हात देते आणि मग तो पुढे चालत असतो. या माध्यमातून ही ब्रह्मविद्येचं कार्यही आज जरी आमचे स्वामी 800 वर्षापासून या पंतप्रवाहामध्ये या साधनाच्या माध्यमातून हा ब्रह्मविद्येचा प्रवाह इथपर्यंत गुरुसुविधांच्या माध्यमातून चालत आलेला आहे. पुढेही असाच चालणार आहे. पण त्यामध्ये कुठेतरी काल सापेक्ष परिवर्तन होत असतात, कालानुमानाने काहीतरी बदल वर्तमान स्थितीमध्ये होत असतात आणि त्या वर्तमान स्थितीच्या बदलामध्ये जरी आम्ही त्याचा स्वीकार केला असेल पण तरी सुद्धा आमचे सिद्धांत आणि आमचे असलेले त्या ठिकाणचे मत आहेत ते त्याच्या सोबत असतात. कधी कधी आमचं बाह्यात काही परिवर्तन लक्षात येते पण अंतर असलेलं जे काही त्यामागचं उद्दिष्ट आहे ते आमचं कधी बदलत नाही. अशा प्रकारचा स्वीकार आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून काही गोष्टी ईश्वरी मनोधर्म अनुलक्षून
त्या ठिकाणी त्याचा निर्णय घेण्याची क्षमता ती प्रत्येकाच्या ठिकाणी असली पाहिजे. जेही काही आपल्या समोर आव्हाने येत असतात, ज्याही गोष्टीचे आव्हान आपण स्वीकारतो, त्यासाठी एक परमेश्वराचा मनोधर्म आणि त्याचबरोबर पूर्वजांनी घालून दिलेली काही परिपाटी आहेत, ज्या मार्गव्यवस्था असतात, ज्या रूढी असतात, किंवा काही वेळेला आपल्याही पेक्षा पूर्वज आपले गुरुसुरू जे होते ते तर्क आणि वितर्काच्या माध्यमातून अनेक प्रकारांनी त्यांनी आपले सिद्धांत त्या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहेत. आणि म्हणून त्या सिद्धांताला जोपासत असताना एखादा जर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तर त्यामागे पहिले तत्व आणि सिद्धांत जोपासले पाहिजे आणि मग तो निर्णय घेतला पाहिजे. असे अनेक निर्णय असतात की त्यामध्ये आपण काहीतरी आपल्या मताने किंवा आपल्या जीवबुद्धीने आपल्या जीवमतीने त्यामध्ये परिवर्तन करण्याचा एखादा त्यामध्ये मानस करत असतो. पण तो परिवर्तन करण्याचा मानस त्यामागे अदृश्य संकल्पना आहे का? कुठेतरी आपल्या पेक्षाही जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतात त्यांचा त्यामागे काहीतरी एखादा तर्क सिद्धांत त्यासाठी आपल्यासाठी युक्तित्वाना त्यांच्या ज्या काही असलेल्या बुद्धी त्या ठिकाणी असलेलं त्यांचं सिद्धांत रूपी कार्य ते तिथे उपयोगी येईल का, हाही पहिले विचार झाला पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातून ज्या वेळेला आपण पुढे जात असतो त्यावेळेला हा एक असलेला तिथे ईश्वराचा आणि साधनाचा समन्वय साधून जो गोष्टीचा निर्णय होतो तो फार महत्वाचा असतो. यासाठी आम्हाला आमचं तत्वज्ञान जे आहे, आमची जी परंपरा आहे, ते सिद्धांत आहेत, ते आमच्या सोबत असतात. आज या ठिकाणी या साधनाच्या परंपरेच्या माध्यमातून निश्चितच तिन्ही कुळातील मंडळी या ठिकाणी बाबांनी बोलवलेली आहे. त्या तिन्ही कुळातील असलेल्या साधनवंताच्या ठिकाणी आपलं जे प्रेम आहे, ज्या प्रेमानेच आम्ही परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचू, अशा प्रकारचा असलेला स्नेहाचा जीवाला तो अंतकरणामध्ये जोपासत असताना आपण समग्र ईश्वरीच्या धुरा आहात आणि तुमच्या येण्याने निश्चितच परमेश्वर प्रसन्न होणार आहेत. अशा प्रकारचा मनोदय त्यांच्या असलेल्या परिवारापैकी आमच्या तपस्विनी अक्काबाई, खरोखर त्यांनी जे सांगितलं की सर्व ठिकाणी ते फिरल्या गेल्यात, अशा प्रकारचा पुरुषार्थ स्त्रियांमध्ये सुद्धा एखाद्या वेळेला असं आपलं धाडसी कार्य करण्याची मनोदय आणि मानसिकता त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये निर्माण केलेली आहे. तो आदर्श सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं. स्वतः त्या फिरल्या, माझ्यापर्यंत सुद्धा त्या स्वतः आल्या होत्या. नाशिकला मी भेटलो त्यांना माझा शोध घेत. पण अशा प्रकारे मला खरोखर त्या असलेल्या तपस्विनी वर्गाचं कौतुक करावं असं वाटते की एखादा असा साधनरूप सोहळा संपन्न करायचा आहे, त्यामध्ये विशेषरित्या त्यामध्ये सहभाग घेऊन या सर्व साधनवंताला एकत्र केलेलं आहे. आणि त्या साधनवंताच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना एक आपल्याला या धर्मरूप मंगळ अवसराचा लाभ प्राप्त करून दिला. त्याबद्दल मी सुद्धा माझ्यासाठी एक स्वतंत्र भाग्य समजतो की मला सुद्धा या अवसराला राहण्याचा योग उपलब्ध झाला. मी सुद्धा या अवसराला उपस्थित झालो. तर मला या ठिकाणी या सभेचं जे काही अध्यक्षपद आहे ते माझ्या ठिकाणी यांनी दिलेलं आहे. तर निश्चितच ती मला एक सेवा दिलेली होती, कारण सेवेचं कार्य फार मोठं आहे. मी सांगतो माझा व्यक्तिगत अनुभव. मी देवाला म्हटलं की देवा, मला आपल्या परमार्ग सेवेचा लाभ प्राप्त झाला पाहिजे. आता परमार्ग सेवा करत असताना मी देवाला दुसरं काहीच मागितलं नाही की मला सेवा मिळाली पाहिजे. आता सेवा करता करता मला मानती भेटली. आता मी काही मानती मागितली नव्हती पण भेटली. अशा प्रकारे काही वेळेला काही गोष्टी मग मी त्याला म्हटलं की ही माझ्याकडे देवाला एक सेवाच दिलेली आहे आणि म्हणून मी जिथे कुठे जातो मी म्हणतो की ही मला आलेली सेवाच आहे. तर असाच सेवेचा योग माझ्या जीवनात येत राहो. मी हे पद न समजता ही माझ्याकडे आलेली एक सेवा समजतो. यामागे माझ्या गुरुश्रोतांच्या असलेल्या प्रसन्नता आहेत, साधनाची प्रसन्नता आहे, प्रस्तुत रूपाने असलेल्या तुम्हा सर्व साधवंताची प्रसन्नता आहे. कारण प्रसन्नतेशिवाय कोणतं कार्य माणसाच्या जीवनात घडत नाही. त्यांच्या जीवनात सुद्धा बाबांच्या खरोखर त्यांचं माझ्याविषयी अत्यंत स्नेह आहे. अत्यंत स्नेहाने माझ्या संन्यास दीक्षाविधी पासून ते माझ्यासाठी अगदी त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या कार्याला व्यवस्थित रूप आणून ते माझ्या दीक्षेचा विधीचा सोहळा, माझे संन्यास दीक्षाविधीचे 2 शब्द सुद्धा त्यांनी मला त्या ठिकाणी बोलायला लावून व्यवस्थितपणे ते करून घेतला. म्हणजेच एक स्नेहाने आम्ही बांधलेलो आहोत. असाच स्नेहाचा सोहळा सेवेच्या माध्यमातून आम्हा सर्वांना तो योग येत राहो. मी अधिकृतीचं बोलणं केलंय, माझ्याही पेक्षा बोलणारे भरपूर आहेत, परंतु माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ दादा आहेत, परंतु तरी सुद्धा ते माझं कौतुक करतात आणि कौतुकाच्या रूपानं निश्चितच त्यांची थाप माझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारे सर्वच साधवंत आपण सर्व ईश्वरीचे राजहंस आहात. मी सगळ्यांसमोर काही अधिक बोललो असेल, मी तुम्हा सर्वांची
व साधनदात्याची क्षमा मागतो. आणि असलेले या ठिकाणी आमचे संचालक करणारे सर्वच धर्मबंधू सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वज्ञ श्री या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय पूजनीय श्री वरदहस्त बाबांचे आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे वयोवृद्ध ज्ञानवर्धन दादाजी या ठिकाणी अतिशय माझ्यावर त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर दादा या ठिकाणी आले, त्यांनी दर्शन केलं. दादांचे आमचे आभार मानण्यात ठेवणार राहणं अतिशय महत्वाचं आहे. गोपाळ आश्रमाचे संचालक आदरणीय बाबाजी या ठिकाणी सकाळीच उपस्थित झाले आणि पारमानंद कुलाचार्य बाबांच्या आश्रमातून मंदिरामध्ये सगळ्यात अगोदर पोहोचले. बाबांचे आभार व्यक्त करतो. बाबांच्या गावाचा भाग कार्यक्रम आहे आणि त्याप्रमाणे कैशोर कुलाचार्य श्री आंबेडकर बाबाजी या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पूजनीय श्री विनोद बाबाजी, त्याप्रमाणे आदरणीय कैशोर कुलाचार्य श्री दयापत्र बाबा, त्याप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष विकास पुरुष हे या ठिकाणी काही त्यांना फोन आल्यामुळे ते तिकडे गेले होते. गैरसमज करून घेऊ नका, ते बाबा करून घेत. बाबा सगळे तुम्ही उठून गेले, घराचा मात्र धर करू नका. त्यांचं माझ्याकडे राहिलेलं आहोत, त्यामुळे कसं घेऊ नये आणि मला बाजूला खूप रडतो, त्याला नावही सांगता येत नाही, छोटा आहे. आपण स्टेजकडे भाषण घेऊया, अधिवेशनाचे भाषण स्टेजकडे घेऊया. कृष्ण महाराज की जय.